नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. उद्धवजी ठाकरे यांचा जन्मदिवस वाडा शिवसैनिकांकडून उत्साहात साजरा. 27 जुलै रोजी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वाडा शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन. वाडा शहर, वाडा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य तसेच वह्याचे वाटप जिल्हा परिषद शाळा कोल्हेकरपाडा, तळ्याचा पाडा, सोनारपाडा या शाळांना भेट देऊन वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला पालघर जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सहसंपर्क प्रमुख निलेशजी गंधे, चर्मोद्योग कामगार सेनेचे भरतजी गायकवाड, वाडा तालुका प्रमुख निलेशजी पाटील, माजी नगराध्यक्षा गीतांजलीताई कोलेकर, माजी नगरसेवक वर्षाताई गोळे, उपतालुका प्रमुख चंद्रकांतजी मलबारी, शहर प्रमुख प्रमोदजी घोलप, युवा सेना शहर अधिकारी प्रसाद गंधे, उपशहर प्रमुख कुणाल पाटील, कुमार भानुशाली, शैलेश सालुंखे, निलेश मानेवडे, ज्येष्ठ शिवसैनिक भरत घाटार, दयानंद पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी कोऑर्डिनेटर वैभव आळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट. आपल्या सोबत आहेत माजी नगरसेवक वर्षाताई गोळे. मॅडम, काय बोलाल तुम्ही? काल आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा वाढदिवस होता आणि त्या अनुषंगाने काल वृक्षारोपण आणि आज शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. निश्चितच आम्हाला शिवसैनिकांसाठी ही एक आनंदाची गोष्ट आहे की आमच्या साहेबांचा वाढदिवस अशा एका सामाजिक बांधिलकीतून साजरा केला जातो आणि या सर्व आमच्याकडून त्यांना दीर्घायुष्यासाठी मी शुभेच्छा देईन. धन्यवाद मॅडम. ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आपल्यासोबत. साहेब, काय सांगाल तुम्ही? काल आमचे पक्षप्रमुख, कुटुंब प्रमुख उद्धव साहेबांचा काल वाढदिवस होता. त्या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम तसेच शालेय उपयोगी वह्या वाटप, इतर साहित्य याचा आज वाटप झालं. आम्हाला ह्या गोष्टी करताना मनस्वी आनंद होतो. आम्ही काहीतरी 80% समाजकारण आणि 20% राजकारण या समाजकारणाच्या रूपाने आमच्याकडून ही सेवा निश्चितच घडते, याचा आम्हाला अत्यंत आनंद होतो. ही सेवा करण्यातच आम्हाला धन्यता वाटते. उद्धव साहेबांना पुढील आयुष्य, दीर्घायुष्य, आरोग्यमय, सुखमय व भरभराटीचे व पक्षवाढीसाठी त्यांना तंदुरुस्त राहण्याची आम्ही भगवंतचरणी शुभेच्छा प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. उद्धव साहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्त 27 जुलै रोजी वाडा शहरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. काल शाळेला सुट्टी असल्यामुळे वह्या वाटप व शैक्षणिक साहित्य वाटप आज सकाळपासून सुरू आहे. आपल्यासोबत आहेत माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, पालघर जिल्हा सहसंपर्क प्रमुख निलेशजी गंधे साहेब. गंधे साहेब, पक्षाच्या वतीने तुम्ही हे सर्व साहित्य वाटप करता, काय सांगाल तुम्ही याच्यावर? शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा 27 जुलै रोजी जन्मदिवस आणि शिवसैनिकांसाठी, कार्यकर्त्यांसाठी हा एक उत्सव होता. आणि त्याच पद्धतीने आपण आपल्या भागात समाज उपयोगी काय कार्यक्रम करू शकतो, काय उपक्रम राबवू शकतो, म्हणूनच शिवसेना शहर प्रमुख प्रमोद घोलप आणि शहर संघटक वर्षाताई गोळे यांच्या नेतृत्वाखाली वाडे शहरातील शाळांमध्ये वह्या वाटप आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम कोल्हेकरपाडा येथे प्रसाद गंधे यांच्या माध्यमातून
सोनारपाडा येथे कुमार भानुशाली यांच्या माध्यमातून, तळ्याचापाडा येथे कुमार भानुशाली यांच्या माध्यमातून आणि सोनारपाडा येथे भरत गायकवाड यांच्या माध्यमातून आज शैक्षणिक साहित्य वाटप मुलांना केलेलं आहे. शिवसेना नेहमीच 80% समाजकारण आणि 20% राजकारण करत आले. त्यामुळे 80% समाजकारणामध्ये वृक्षारोपण आणि शैक्षणिक साहित्य वाटप या कार्यक्रमांना आम्ही प्राधान्य दिलं आणि मोठ्या संख्येने महिला आघाडी, युवा सेना, ज्येष्ठ शिवसैनिक आणि शहर शाखेचे सर्व पदाधिकारी, तालुका प्रमुख निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुक्यामध्ये एक प्रकारे वाढदिवस उत्साहात साजरा केला आणि त्याचा मनस्वी आनंद आहे. त्या समाजासाठी समाज उपयोगी कार्यक्रमांना प्राधान्य पक्षांनी दिलं आणि त्या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व उपस्थित आहोत. भरत गायकवाड आहेत आपल्यासोबत. भरतजी, काय सांगाल तुम्ही? काल आमच्या उद्धव साहेबांचा वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही वाडा शहरामध्ये काल वृक्षारोपण केले आणि आज पाड्यांचे जे शाळा आहेत, कोरेकर पाडा, तळ्याचा पाडा, सोनारपाडा या ठिकाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या मागचा उद्देश असा आहे की आम्हाला शिकवण अशी आहे शिवसेनेची की 80% समाजकारण आणि 20% राजकारण या बाळासाहेबांनी आम्हाला जी शिकवण दिली त्याच्यावर आम्ही याच्यावर चालतो आणि आमच्या सगळ्या शिवसैनिकांमध्ये एक उत्स्फूर्तता आहे की बाबा काल आमच्या कुटुंब प्रमुख म्हणजे आमचे पक्षप्रमुख यांचा वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळ्या शिवसेना वाडा तालुक्याच्या वतीने, शहराच्या वतीने साहेबांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.